नमस्कार, मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड. आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे. पाहूया शहरातील ताज्या घडामोडी. अंबरनाथमधील कथित मटका जुगार अड्ड्याबाबत नगरसेवकांचा दावा. आरटीआयद्वारे पोलिसांकडे माहितीची मागणी. अंबरनाथचे नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी अंबरनाथ पूर्व व पश्चिम पोलीस ठाण्याकडे माहितीच्या अधिकाराअंतर्गत अर्ज दाखल करून त्यांच्या कार्यक्षेत्रातील कथित मटका व जुगार अड्ड्याबाबत अधिकृत माहिती मागितली आहे. अंबरनाथ नगर परिषद 3 तारीख जेव्हा महासभा होती, त्या महासभामध्ये एक प्रश्न मी तिथं विचारलेला की बाबा आपल्या अंबरनाथ शहरामध्ये जे प्रीती हॉटेल आहे, जयशंकर हॉटेल आहे स्टेशन परिसरात, त्याचं मागं जे 10 ते 12,000 स्क्वेअर फीट ते अतिक्रमण झालेलं आहे, त्यावर आपण कारवाई का करत नाही. तर त्यावर अनधिकृत बांधकामचे शंके साहेब आहेत, त्यांनी तिथं MRTPची नोटीस त्या लोकांना दिलेली आहे आणि त्यामध्ये ते हे पण प्रश्न केलेला की त्या अनधिकृत गाळ्यावर मटके आणि दुसरे काहीतरी धंदे तिथं चालू आहे, ते लोकांना जगजाहीर आहे. तर तो धंदा कुठंतरी बंद होण्यासाठी ते मी आवाज सभागृहामध्ये आपल्या प्रश्न विचारलेला. परंतु त्या मटक्याचा जागेवरून एवढ्या 50 मीटरच्या अंतरावर स्टेशनची पोलीस चौकी आहे आणि 100 मीटरवर नगरपालिका आहे, म्हणजे हे सगळं त्यांच्या समोरच आहे. तर ते अजून कारवाई झाली नाही. त्यामुळे मी अंबरनाथ पोलीस स्टेशन पश्चिम तसेच अंबरनाथ पोलीस स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज पोलीस स्टेशन पूर्व इथं RTI दाखल केलं आहे की आपल्या विभागामध्ये आपल्या परिसरामध्ये एकूण किती मटकेचे धंदे सुरू आहे. माहिती अधिकार अर्जाला समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर उपलब्ध माहिती आणि पुरावे वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचे काही व्हिडिओ मी काढून ठेवले आहेत. पश्चिम आणि पूर्व दोघांचे व्हिडिओ मी काढून ठेवलेले आहेत. जर ती माहिती मला नाही भेटली तर साहजिक आहे की मी फेसबुक लाईव्ह जाणार, इंस्टाग्रामवर लाईव्ह जाणार, सगळ्यांना तो धंदा कसा चालेल. आजही तो धंदा चालू आहे, असा नाही की धंदा बंद आहे, ते स्टेशन समोरच चालू आहे, म्हणून आपण ते दावा करतोय. सोमेश्वर यांनी केलेल्या दाव्याबाबत पोलीस प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. माहिती अधिकार अर्जावर प्राप्त होणारे उत्तर आणि त्यानंतरची अधिकृत माहिती याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी वृत्तांत जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.